हॅलो. हा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही, बट काही मला काही गोष्टी सांगायच्या आहे जे काफी मॅटर्स करते राव. राईट नाव मी एक फिल्म बघून राहिलो आहे, प्रेमाची गोष्ट. याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे, राम. तो एक रायटर आहे आणि तो एक प्रकारे त्याच्या फिल्मसाठी एक प्रकारे रायटिंग करते. सो मी एक प्रकारे नाही का स्वतःसोबत एक बोलत असताना मला असं वाटतं की आपण हे रेकॉर्ड करायला पाहिजे. सो मी रेकॉर्ड करत होतो. सो मला म्हणायचं काय आहे की फिल्म जी बनते कशी, ॲक्च्युली स्क्रिप्ट आहे ती बनते कशी ॲक्च्युली. सो मला तर ॲक्च्युली माहीत नाही का जे प्रोफेशनल आहे, प्रोफेशनल रायटर आहे ते कशा प्रकारे स्क्रिप्ट बनवतात. बट युजली नाही का मी माझी मेथड वापरतो स्क्रिप्ट बनवण्यासाठी. सो कसं आहे की जेव्हा आपण स्टोरी किंवा स्क्रिप्ट लिहितो तेव्हा आपण डायरेक्ट फायनल स्टेजवर जात नाही. आपल्याला वाटते का बिलकुल हे एक बिलकुल परफेक्ट आहे. म्हणजे कसं आहे की अ, आपण असं थोडी बहुत स्टोरी लिहितो आणि त्याच्यानंतर वाटते अरे यार हे बकवास आहे, नंतर पुन्हा काढतो आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा प्रॉपरली करतो. तर मी काटत नाही, या मिटवत तर बिलकुलच नाही. कोणती गोष्ट कितीही खराब असो ना, बिलकुलच मिटवत नाही. त्यामुळे काय होते की एक प्रकारे एक स्ट्रक्चर क्रिएट होतो. जरी आपण ते खराब असेल तरी त्याला आपण लिहून राहिलो आहे. तर मी एक प्रकारे फिल्म जेव्हा डिझाइन करतो तेव्हा इट्स काइंड ऑफ लाइक अ बीइंग प्रोसेस थ्रू काफी सारा फिल्टर थ्रू होत जाते. बहुत सारा फिल्टर थ्रू का कशाप्रमाणे करायचं आहे, का करायचं आहे आणि कशाप्रकारे या साऱ्या गोष्टीला वर्कआउट करायचं आहे. सो या साऱ्या गोष्टी मी प्रॉपरली इमॅजिन करतो आणि त्याला रिटर्न करण्याचा प्रयत्न करतो. तर फर्स्ट ऑफ ऑल जे फिल्म जे स्क्रिप्ट निघते ती स्ट्रक्चर स्क्रिप्ट आहे. त्या स्ट्रक्चर स्क्रिप्टमध्ये एक प्रकारे रफ, म्हणजे आपण जे एक प्रकारे रफ कॅल्क्युलेशन करतो ना, ते स्ट्रक्चर स्क्रिप्टचं एक प्रकारे रफ आहे. एकदम ढाचा आहे. काहीच नाही याच्यामध्ये, फक्त ढाचा आहे. काही एक स्केलेटन आहे. जस्ट लाईक आपल्या बॉडीमध्ये स्केलेटन बस. फक्त म्हणजे या स्क्रिप्टला उभं राहण्यासाठी हे फक्त एक स्ट्रक्चर स्क्रिप्ट आहे. त्यामुळे मी याला स्ट्रक्चर स्क्रिप्ट म्हणून नाव देतो. एक प्रकारे ढाचा म्हणून असते. याच्यामध्ये बहुत सारे प्रॉब्लेम असतात, बहुत सारे ग्रॅमॅटिकल मिस्टेक, सीनमध्ये काही ना काही चेंजेस करायला लागतात. काही एक्सटेंड होते, काही कमी होते, काही जास्त होते. सो इट जस्ट लाईक स्ट्रक्चर स्क्रिप्ट. बहुत जास्त चुका असतात. बट याला मी फेकत नाही. याला एक प्रकारे डिझाइन करतो. मग म्हणजे एक प्रकारे हा एक पार्ट आहे स्क्रिप्टचा. त्याच्यानंतर जी नेक्स्ट लेवल येते ती आहे डिझाइन स्क्रिप्ट. डिझाइन स्क्रिप्टमध्ये जे स्ट्रक्चर स्क्रिप्ट असते ना, त्या स्ट्रक्चर स्क्रिप्टला प्रॉपरली डिझाइन करायचं. छोट्या-छोट्या गोष्टी, छोट्या-छोट्या थिंग्सपासून छोटे-छोटे कॅरेक्टर्सला रिप्रेझेंट करायचं आणि त्या कॅरेक्टर्सच्या इनबिल्ट म्हणजे त्याच्या आतमध्ये जाऊन विचार करायचा का त्याच्या मागे काय विचार आहे, हा डायलॉगच्या मागे काय विचार आहे. ऑल दीज थिंग्स हॅव टू बी कन्सिडर. बट याच्यामध्ये नाही का आपण फक्त ॲज अ रायटर म्हणूनच विचार करतो, बट नेक्स्ट थिंग आपल्याला एक प्रकारे ऑडियन्स ह्याच्याकडून विचार करावा लागते. प्रत्येक वेने विचार करून आपण एक प्रकारे जातो. आता युज्युअली नाही काय का आपण नाही का या साऱ्या गोष्टी लिहितो आणि या साऱ्या गोष्टी समजून घेतो. आपण एक रायटर आहे म्हणून. बट कधी-कधी नाही का ॲज अ रायटर यू हॅव टू थिंक अ लॉट. बहुत साऱ्या गोष्टी बहुत भयानक पद्धतीने विचार करावे लागतात. म्हणजे आपलं स्वतःचं कॅरेक्टर, स्वतःचा पॉइंट ऑफ व्ह्यू, दुसऱ्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू, ऑडियन्सचा पॉइंट ऑफ व्ह्यू, प्रोड्युसरचा पॉइंट ऑफ व्ह्यू, या सगळ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू मिळून एक स्क्रिप्ट बनते. सो बेसिकली नाही का जे स्क्रिप्ट असते ते बहुत साऱ्या वेने फिल्टर होत जाते. बहुत साऱ्या वेने स्वतःचा, दुसऱ्यांचा. इट जस्ट काइंड ऑफ लाईक बीइंग. सो कसं आहे की जेव्हा मी फिल्म बनवीन तर नाही का माझ्यामध्ये एक प्रकारे नाही का माझी एक बॉडी राहील. म्हणजे बॉडी म्हणजे म्हणजे जेव्हा मी स्क्रिप्ट लिहीन तर त्या स्क्रिप्टमध्ये नाही का माझ्यासोबत नाही का 4-5 जणं राहील. 4-5 जणं जे एक प्रकारे वेगवेगळे थिंकिंग ॲबिलिटी पर्सन आहे. एक कोणी हॅपी आहे, कोणी सॅड आहे, कोणी इमोशन्स आहे, कोणी कोणाला रोमॅन्स आहे. सो ऑल दिस पीपल एक प्रकारे 4-5 रायटर्स आहे जे रायटिंग करतात त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. तर जेव्हा मी माझी स्क्रिप्ट लिहीन तेव्हा मी या सगळ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी एक प्रकारे स्ट्रक्चर स्क्रिप्टला डिझाईन स्क्रिप्टमध्ये नेईन. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम एक असते का साला ॲज अ ते स्क्रिप्ट असते ती एक प्रकारे कॅरेक्टरला रिप्रेझेंट करते. म्हणजे युज्युअली त्याची नेक्स्ट लेवल आहे की कॅरेक्टर त्याला प्रेझेंट करणं. तर जेव्हा आपण पेपरवर लिहितो तेव्हा आपल्याला असं वाटते का डायलॉग खूप जास्त मोठा झाला आहे, खूप जास्त मोठा झाला आहे. आपण त्याचा डायलॉग 3 किंवा 4 किंवा 5 ओळी झाल्या तरी जर डायलॉग खतम नाही होऊन राहिला तर आपल्याला असं वाटते की राहू त्याचा डायलॉग खतम झाला आहे. आता आपण नेक्स्ट डायलॉगमध्ये जे पुढचं मॅटर आहे त्याला कव्हर अप करू.
बट नंतर जेव्हा ते कॅरेक्टर युजुअली लाईव्हमध्ये येतं, म्हणजे जेव्हा ते कॅरेक्टर युजुअली प्रेझेंट करते जे डायलॉग, तेव्हा असं वाटते का तर ते डायलॉग कमी पडून राहिले त्याच्या कॅरेक्टरसोबत. तर मग मी काय करतो युजुअली नाही का, माझं वर्कशॉप पण राहीन या गोष्टीसाठी. वर्कशॉप म्हणजे की जेव्हा जेव्हा म्हणजे माझं जसं जर फिल्म बनली, म्हणजे फिल्म म्हणजे एक प्रकारे स्क्रिप्ट बनली, म्हणजे मला असं वाटते का आता डिझाइन स्क्रिप्ट आता खतम झाली आहे आणि आता फायनल स्क्रिप्ट आली आहे. जशी फायनल स्क्रिप्टला व्हायच्या अगोदर म्हणजे कन्फर्म व्हायच्या अगोदर पहिले मी वर्कशॉप घेईन. वर्कशॉपमध्ये काय होते, का वर्कशॉपमध्ये काय होते, की प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे एक प्रकारे काही ॲक्टर्सला मी माझे स्क्रिप्ट वाचून देईन आणि त्यांना ते कॅरेक्टर परफॉर्म करावं लागेल. सो बेसिकली मला कळून जाईन का तिथे त्या कॅरेक्टर्सवर कशाप्रकारे इफेक्ट होईल, म्हणजे इफेक्टिव्ह होईल का नाही. ॲज अ रायटर, ॲज अ ऑडियन्स आपण मी ते कॅरेक्टर व्हिज्युअलाइज करीन. म्हणजे कॅरेक्टर मी पाहीन ते जे मी व्हिज्युअलाइज केलं ते त्याचप्रमाणे आहे का? किंवा जे मी लिहिलं आहे ते प्रॉपरली होत आहे का नाही? सो या साऱ्या गोष्टी पण खूप साऱ्या प्रॉपर वेने डिझाइन होऊन जाते आणि वर्कशॉप करणं पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये ॲक्टरची तर प्रॅक्टिस होते, बट ऑल्सो रायटरची पण एक खूप जास्त प्रमाणात कळून जाते, की साला आपण जे लिहिलं ते बरोबर लिहिलं का नाही, प्रॉपरली लिहिलं का नाही. हे ह्या साऱ्या गोष्टी पण समजून घेतात. सो कसं आहे, की समोर माझ्यासोबत राहीन आणि त्याच्यानंतर काय स्क्रिप्टमध्ये पण बहुत साऱ्या गोष्टी मॅटर करते राव. आता कसं स्क्रिप्टमध्ये बहुत सारे सीन असते. कधी-कधी ते बहुत सारे आणि या सीनला डिस्क्राईब करण्यासाठी नाही का बहुत वेळ लागतो राव. सो नाही का मी एक प्रकारे नाही का स्क्रिप्टला एक प्रकारे सेगमेंटमध्ये नाही का डिस्ट्रिब्यूट केला आहे. सो एक प्रकारे नाही का या डिस्ट्रिब्यूट करण्यामध्ये नाही का हे असा हे असतो, की या डिस्ट्रिब्यूट केल्यामुळे आपल्याला कळून जाते, की कशाप्रमाणे सीनला एलॉबरेट करायचं आहे. म्हणजे प्रत्येक सेगमेंट एक वेगळा सीन रिप्रेझेंट करतो आणि या सेगमेंटमध्ये नाही का त्याच सीनचं प्रॉपरली डिस्क्रिप्शन असते राव. सराउंडिंगमध्ये काय होत आहे, कॅरेक्टरच्या मनात काय सुरू आहे, ॲक्चुअलमध्ये काय घडत आहे. सो या साऱ्या गोष्टी या सेगमेंटमध्ये लिंकअप होतो आणि तेव्हा एक प्रकारे सेगमेंट बनते. सो मी आणि हे जस्ट रिअली ईझी टू राईट आहे. कारण नाही का काफी जास्त किचकट वाटत नाही आणि बेसिकली बहुत चांगलं वाटते. तर मी माझ्या जेव्हा जे फिल्म बनवीन ना ॲक्चुअली बायनरी कोड, बायनरी बुक ऑफ प्रेझेंट डे, बायनरी कोड, नॅशनल सिक्युरिटी, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. तर याच्यामध्ये नाही का जेव्हा मी फिल्म बनवीन ना, ॲक्चुअली हे स्क्रिप्ट बनवीन. तर स्क्रिप्ट बनवायच्या अगोदर नाही का याची स्क्रिप्ट बनवायच्या वेळेस मग एक प्रकारे बॉर्ड राहील माझ्यासोबत. म्हणजे काही कॅरेक्टर्स म्हणजे काही एम्प्लॉईज राहील, एक रायटर्स जे मला रायटिंगच्या वेळेस मदत करेल आणि या साऱ्या गोष्टी समजून घेण्यात प्रयत्न करेल. सो समोरासमोर होत राहील. आय डोंट नो म्हणजे राइट नाऊ मी या फिल्म बघत होतो आणि या फिल्ममध्ये मला अशा प्रकारे विचार आला आणि मला असं वाटलं, की हे आपण रेकॉर्ड करावं. सो रेकॉर्ड केलं. दॅट्स इट राव. थँक यू.